नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, तर या सर्व लाभार्थ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पहा, पोर्टलवरती नवीन ऑप्शन नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता एकत्र लाभार्थ्यांना सूचना आलेली आहे. खुशखबर, या सर्वांची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची आहे, महत्त्वाची आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल, तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात. नोव्हेंबर हप्ता पोर्टलवर मेसेज. पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे, या पोर्टलवरती लाभार्थ्यांसाठी सूचना. नवीन ऑप्शन कशा संदर्भातला, नवीन ऑप्शन नेमकं काय प्रकार आहे, ती अगोदर आपण माहिती जाणून घेऊया. तर जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये सूचना दिलेली आहे, सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांना या महिन्यात KYC करणं बंधनकारक आहे. नोव्हेंबरचा हप्ता जर वाढीव अनुदानासकट तुम्हाला जमा व्हायला हवा असेल तर KYC करणं बंधनकारक आहे. आणि याच KYC संदर्भात पोर्टलवरती लाभार्थ्यांना सूचना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत का? मग पोर्टलवर सूचना नाहीत, मग आम्ही कसं काय KYC करायची? तर असे अनेक प्रश्न लाभार्थी विचारत आहेत. तर या ठिकाणी पहा, जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं ऑफिशियल पोर्टल आहे, जी साईट आहे, त्यावरती लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत अशा प्रकारची सूचना आलेली नाही की तुम्हाला KYC करायची आहे आणि KYC केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. परंतु या ठिकाणी जर असा ऑप्शन आला नाही, याचा अर्थ तुम्हाला KYC करायची नाही असा होत नाही. नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी जे KYC करणं आहे ते बंधनकारक आहे. KYC करावीच लागणार आहे. आता सरसकट KYC करावी लागणार आहे का, नेमकी कुणाला KYC करावी लागणार आहे, हे अगोदर आपण जाणून घेऊया. तर ज्या दिव्यांग बांधवांना सरसकट अनुदान वाढवून मिळणार आहे, ज्यांची नव्याने दिव्यांग म्हणून नोंद लागणार आहे, अशा दिव्यांग बांधवांनाच या ठिकाणी पाहू शकता KYC करायची आहे. फक्त दिव्यांगांसाठीच ही KYC असणार आहे. यामध्ये कशासाठी, तर वाढीव अनुदान जमा होण्यासाठी. अगोदर त्यांचं जे नाव होतं किंवा त्यांची जी कॅटेगरी होती ती वेगळी असेल. समजा एखादी व्यक्ती अशी आहे जी वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थी आहे, परंतु प्रत्यक्षात ती दिव्यांग व्यक्ती आहे, किंवा विधवा महिला या कॅटेगरीतील व्यक्ती असेल आणि ती दिव्यांग आहे, तर आत्तापर्यंत दिव्यांग म्हणून त्यांना पैसे मिळत नव्हते. तर दिव्यांग म्हणून पैसे मिळत नव्हते म्हणजे काय, तर सर्वांना सरसकट पैसे मिळत होते. दिव्यांग असो किंवा विधवा महिला असो किंवा श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असो किंवा इतर लाभार्थी असो, तर सर्वांना समान पैसे मिळत होते. त्यामुळे अशा प्रकारचं डिवायडेशन केलेलं नव्हतं. परंतु आता वाढीव अनुदान झालेलं आहे, 2,500 रुपये वाढीव अनुदान आलेलं आहे. त्यामुळे काय करायचं आहे, जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमची प्रत्यक्षामध्ये तुमची कॅटेगरी सोडता दिव्यांग म्हणून नोंद लागणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे तुम्हाला KYC करायचे आहे. परिपत्रक शासनाच्या माध्यमातून आलेलं नाही, परंतु KYC करण्यासाठी लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला खुशखबर आहे, ती म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून KYC करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तिथं अनेक व्यक्ती तुम्हाला तुमची KYC करून घेण्यासाठी बसलेले दिसतील. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे कागदपत्र घेऊन जायचं आहे आणि KYC करून घ्यायचे आहे. तर कोणकोणती कागदपत्र घ्यायचे आहेत, UDID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आणि ही सर्व कागदपत्र लागणार आहेत का KYC साठी. तर या ठिकाणी पहा, UDID कार्ड सगळ्यात महत्त्वाचं आहे. KYC करताना तुमचं UDID कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे आणि जेणेकरून तुमची त्या ठिकाणी पोर्टलवरती साईडवरती दिव्यांग अशी नोंद लागणार आहे. आणि नोंद लागल्याच्या नंतर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल. KYC कुणाला करायची आहे, पोर्टलवर तर मेसेज आलेला नाही, ऑप्शन आलेला नाही, पण KYC करायचे आहे. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे KYC करून घ्या. प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमची KYC करून घ्या, किंवा ऑनलाईन तुम्हाला कॅफे वगैरेवर जाऊन करायचे असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही KYC करून घेऊ शकता.
परंतु सगळ्यात सोपं तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर KYCचा लाभ करून घ्या, KYC करून घ्या, जेणेकरून हप्ता तुम्हाला जमा होईल. आता नोव्हेंबर हप्ता, डिसेंबर हप्ता आणि मागच्या महिन्यातील वाढीव अनुदान 1000 रुपये बाकी, या संदर्भातली माहिती पाहूया. या महिन्यामध्ये 1000 रुपये लाभार्थ्यांना जमा होतील की नाही का या महिन्यात अगोदर 1000 रुपये जमा होणार आहेत, म्हणजेच लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता एकत्र जमा होईल. नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये ऑक्टोबरचे 1000 रुपये जमा होतील का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर अगोदर आपण 1000 रुपये जे मागच्या महिन्यातले आहेत त्या संदर्भातली माहिती पाहूया. बऱ्याच लाभार्थ्यांना 1500च आले होते 2500च्या ऐवजी, आणि यांचे 1000 रुपये बाकी आहेत. तर हे जे 1000 रुपये आहेत ते लाभार्थ्यांना कधी मिळतील या संदर्भातला कुठलाही शासन निर्णय, कुठलेही परिपत्रक किंवा जो शासन निर्णय जाहीर झालेला आहे 11 तारखेला किंवा 30 तारखेला, या दोन्ही शासन निर्णयामध्ये कुठलाच उल्लेख नाही या 1000 रुपयासंदर्भात. त्यामुळे हे 1000 रुपये कधी मिळणार हा प्रश्न आणखीन कायम राहिलेला आहे. अगोदर मिळणार की नंतर मिळणार हेही सरकारकडून स्पष्ट झालेलं नाही. नोव्हेंबरच्या हप्त्याला तर पहा, आता जवळजवळ 20 तारीख आलेली आहे. 20 तारखेपर्यंत देखील लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत असं आपण म्हणू शकतो, कारण पोर्टलवर मेसेज आल्याशिवाय पैसे मिळत नाहीत आणि आणखीनही पोर्टलवर मेसेज पडलेला नाही, कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. नोव्हेंबरचा हप्ता तर नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे तरी जमा झालेला नाही. मग लाभार्थी प्रश्न विचारत आहेत की आम्हाला डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र 5000 रुपये, 2,500 रुपयाचा हप्ता जमा होणार का. दिव्यांग व्यक्तींना आणि जे इतर लाभार्थी आहेत त्यांना 3000 रुपये, म्हणजे नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 अशा प्रकारे 3000 रुपये येतील का. तर या संदर्भातही आणखीन स्पष्ट उत्तर आलेलं नाही. नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे महिना संपत आलेला आहे, हप्ता मिळालेला नाही. डिसेंबरचा हप्ता देखील आता लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय जारी होईल, कारण तुम्हाला माहीत आहे 25 ते 30 तारखेच्या दरम्यान शासन निर्णय येतो आणि त्यानंतर मग पुढच्या महिन्याचा हप्ता वितरित केला जातो. आता 20 तारीख आलेली आहे, आणखीन 5 दिवसाने पुढच्या महिन्यातला शासन निर्णय निघू शकतो. पुढच्या महिन्यातला शासन निर्णय जर आला तर या महिन्यातला आणि पुढच्या महिन्यातले पैसे एकत्र मिळतील की काय, हा एक नवीन प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. तसं जर झालं तर चांगलीच बातमी असणार आहे, परंतु दोन्ही हप्ते जे आहेत ते लवकरात लवकर जमा करण्यात यावेत, किंवा नोव्हेंबरचा हप्ता अगोदर लवकर जमा करून मागच्या महिन्यातले जे 1000 रुपये आहेत तेही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावेत. डिसेंबरचा हप्ता सेपरेट जमा केला तरी चालेल किंवा सर्व पैसे एकत्र लाभार्थ्यांना दिले तरी आनंदच होणार आहे, परंतु पटकन पैसे आता येणं गरजेचं आहे, कारण अनेक अडचणी असतात या लाभार्थ्यांपुढे. ज्यांच्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत किंवा इतर लाभार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. तर हे जे अनुदान आहे, या ज्या योजनेचा लाभ आहे, या माध्यमातून त्यांना थोडी का होईना पण मदत मिळत असते. पण शासन प्रत्येकच महिन्याला या योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता वितरण करण्यासाठी खूप उशीर करत आहे. एक फिक्स तारीख झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. एक फिक्स तारीख, जेणेकरून ज्या फिक्स तारखेला तुम्हाला थोडं अनुदान कमी का येईना पण वेळेवर अनुदान आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. मग फिक्स तारीख करण्यासाठी काय गेलं पाहिजे किंवा लाभार्थ्यांनी या संदर्भात सरकारकडे मागणी केली पाहिजे का, हेही प्रश्न निर्माण होत आहेत. पहा, नोव्हेंबर डिसेंबर हप्ता एकत्र जमा होईल किंवा मागच्या महिन्यातले 1000 रुपये अगोदर येतील, या सर्वांची माहिती इथं तुम्ही आता पाहिलेली आहे, थोडी का होईना पण या व्हिडिओच्या माध्यमातून जो महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे काय, तर लाभार्थ्यांना KYC करायची आहे. तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं UDID कार्ड जे आहे ते आधार कार्डशी लिंक करून घ्या, जेणेकरून नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला जमा होईल 2500 रुपये.